या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात। हेच दान देगा देवा, देवा मला द्यायचं तर हेच दान दे। कोणतं? तुझा विसर न व्हावा। देवा तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको। आणि तुझा विसर जर देवा तू आम्हाला पडू दिला नाहीस तर काय करेन म्हणतात? गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी। मी तुझं आवडीनं गुणगान गाईन, आपल्यासारखं सवडीनं नाही। बरं तुकोबाराय सांगतात मी आवडीनं तुझं गुणगान गाईन। आणि पुढे सांगितलं देवा मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको, काही नको। द्यायचंच असेल तर काय दे? संतांची संगती दे। नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। आणि पुढे तुकोबाराय सांगतात देवा ह्या सगळ्या मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर मी काय करेन? सुखाने गर्भवासामध्ये जाण्यासाठी तयार आहे। आता बघा गर्भवास आणि सुख हे दोन शब्द जरा विरोधात आहेत। कारण प्रत्येक संतांनी गर्भवासाचं वर्णन कसं केलंय? काय सांगू गर्भीची यातना, गर्भामध्ये सगळं दुःखच आहे। आणि तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात की मी सुखाने गर्भवासात जाण्यासाठी तयार आहे। बघा काही ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात उपजोन या पुढती येऊ, आणि काही ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की मी सुखाने गर्भवासामध्ये जायला तयार आहे। याचा अर्थ काय? कारण बघा एखादं मोठं सुख जर आपल्या समोर असेल तर माणूस छोटस दुःख सहन करायला तयार असतो। तसं तुकोबाराय म्हणतात देवा जर आयुष्यभर तुझ्या चरणाची सेवा करायला मिळत असेल तर मी सुखाने गर्भवासामध्ये जाण्यासाठी तयार आहे। बघा एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात देवा एकदा मला या गर्भवासातून मोकळं कर, आणि या अभंगामध्ये सांगतात गर्भवासामध्ये घाल। एक वेळ करी या दुखावे गाणे, 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 एक वेळ बघा एका ठिकाणी सांगतात देवा या गर्भवासातून आम्हाला वेगळं कर, आणि एकीकडे सांगतात सुखाने गर्भवासामध्ये घाल। बघा हे तुम्हाला छोट्याशा उदाहरणातून पटवून देते। एक चोर चोरी करण्यासाठी एका गावामध्ये गेला। त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यानं एक घर फोडलं आणि त्या घरामध्ये त्याला 10,000 रुपये मिळाले। परंतु त्या 10,000वर त्याचं समाधान झालं नाही। तो पुन्हा दुसऱ्या घरी गेला, तिथे गेल्याच्या नंतर त्याला त्या घरामध्ये 5,000 रुपये मिळाले। पण झालं असं की
त्या घरचा मालक जागा झाला. त्या चोराच्या लक्षात आला रे कुणीतरी जागा झाले, म्हणून गडबडीमध्ये तो चोर ते 5,000 रुपये घेऊन गेला, पण पाठीमागच्या घरचे आणलेले 10,000 त्याच घरी ठेवून गेला. बघा आता गेले किती त्या माणसाचे 5,000 रुपये आणि राहिले किती 10,000. मग फायदा कितीचा झाला 5,000चा. मग चोरी होणं वाईट आहे का चांगले? चांगले. म्हणजे थोडं मोठं सुख जर समोर असेल तर छोटस दुःख सहन करण्यासाठी माणूस तयार असतो. तसं तुकोबाराय सांगतात, देवा जर आम्हाला आयुष्यभर तुमच्या चरणाची सेवा मिळत असेल तर मी सुखाने गर्भवासामध्ये जाण्यासाठी तयार आहे. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठाला विठाला या अभंगात सांगतात की हेच दान देगा देवा. देवाकडे दान मागतात. बघा मागण्याचा अधिकार माणसाला कधी प्राप्त होतो? ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीमध्ये समर्पण करतो त्यावेळेस मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. बघा एखाद्या माणसानं शेतामध्ये दिवसभर काम केलं तर दिवसाचा रोजगार मागणं हा त्याचा काय आहे? अधिकार आहे. किंवा एखाद्या माणसानं महिनाभर ड्युटी केली तर तो महिन्याचा पगार मागणं हा त्याचा काय आहे? अधिकार आहे. तुम्ही अधिकार म्हणा फक्त. आणि वेळ प्रसंगी पतीनं पत्नीला शिव्या देणं किंवा पत्नीनं पतीला शिव्या देणं हा काय तिचा? बघा तरी अधिकार म्हणतात. किंवा उद्या मतदान आहे म्हणता आज मतदाराकडून उमेदवाराकडून मतदाराने पैसे मागणं हा त्यांचं काय आहे? हुशार आहेत बघा लोक. कारण ते दान आहे, ते समर्पण आहे. बरोबर आहे ना? म्हणून जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीमध्ये समर्पण करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीविषयी समर्पण करत नाही तोपर्यंत मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. विठाला विठाला आता मतदान हे दान आहे तरी सुद्धा लोक पैसे घेतात, तो भाग वेगळा आहे बघा. कारण खूप इमानदार लोक आहेत. आपल्या भावकीतल्याच माणसाला निवडून येण्यासाठी 50-50 लाख रुपये खर्च करावे लागतात. एवढे माणसं इमानदार आहेत. आमच्या इथं एकदा मतदान होतं. एक माणूस मतदान करण्यासाठी आला त्या मतदान केंद्रामध्ये. ते शाळेमध्ये आला आणि त्या वोटिंग मशीनच्या समोर चांगलं 10-15 मिनिटं उभा राहिला. आता त्या बूथवर जे शिक्षक लोक होते त्यांनी सांगितलं, अरे कर ना बाबा मतदान. पाठीमागे लोक उभे आहेत, लाईन लागलेली. त्यांना सांगितलं मतदान करायचंय पण रात्री पाजली कोण हेच लक्षात येईना. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. तसं तुकोबारायांनी आपली वाणी देवाला समर्पित केली, आपलं सर्वस्व देवाला समर्पित केलं तेव्हा मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. बघा मागणी ही सुद्धा 2 प्रकारात असते. एक आहे उचित मागणी आणि एक आहे अनुचित मागणी. आता उचित मागणी कशाला म्हणतात आणि अनुचित मागणी कशाला म्हणतात थोडं लक्ष द्या. तुम्ही असे चेहरे फ्रेश करून बसा. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. आधीच पावसानं थोडासा वेळ झालेला आहे. आता कीर्तन कोरडेचे पण सगळ्या गावामध्ये पाणी पाणी झालं बघा. तर आपण काय सांगत होतो की समर्पणाशिवाय दान मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. तसंच मागणी ही 2 प्रकारची. एक आहे उचित मागणी आणि दुसरी आहे अनुचित मागणी. आता अनुचित मागणी कशाला म्हणतात बघा. पत्नीनं पतीकडे साडीची मागणी करणं ही कशी मागणी आहे? उचित मागणी आहे ना, कारण पत्नीनं पतीकडेच मागणी करावी. किंवा पेरणीच्या वेळेला पत्नीनं पतीकडे सोन्याची दागिन्याची मागणी करणं ही मागणी कशी आहे? अनुचित आहे. कारण पेरणीच्या वेळेला शेतकऱ्याला घरामध्ये आहेत ते दागिने गहाण ठेवून बिया भरण्याची व्यवस्था करावी लागते आणि म्हणून ही अनुचित मागणी. तर उचित मागणी कशाला म्हणतात याचा आपण विचार करू. विठाला विठाला
उचित मागणी मागितली कुणी माहित आहे? जगातली प्रसिद्ध मागणी आहे जी कुंती आत्यानं भगवंताला मागितली। ज्यावेळी भगवान परमात्मा पांडवांकडे गेले होते आणि त्या ठिकाणी कौरव पांडवांचं युद्ध झालं। कौरव पांडवांचं युद्ध झालं। आता भगवंताच्या लक्षात आलं तर पांडवांवरचे सगळी संकट संपले आणि भगवान निघाले द्वारकेला जाण्यासाठी। रथामध्ये बसले, एवढ्यामध्ये एक हाक भगवंताच्या कानावरती आली, एक अबलेचा आवाज भगवंताच्या कानावरती आला। कोण होती ती अबला? उत्तरा, जिच्या गर्भावरती अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राचा दाह होऊ लागला उत्तरेला आणि भगवंताचा धावा करते उत्तरा। पाही पाही महायोगे देव देव जगत्पते नान्यद भयं पश्ये यत्र मृत्यु परस्परं यत्र मृत्यु परस्परं। अर्थ हाक भगवंताला मारली की देवा अंगाचा दाह होतोय। जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा। भगवंताने ऐकली, भगवान परमात्मा रथातून खाली उतरले आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये अंगुष्ठ रूप धारण केलं आणि त्या गर्भाचं रक्षण केलं। कोण होता त्या उत्तरेच्या गर्भामध्ये? तो बालक राजा परीक्षित। त्या परीक्षितीचं रक्षण केलं आणि आता भगवान परत द्वारकेला जाण्यासाठी निघाले। इतक्यामध्ये कुंती आत्या समोर आली पहा आणि कुंती आत्याने भगवंताचं दर्शन घेतलं। भगवान म्हणतात, अगं आत्या, अशी आज उलटी गंगा का वाहते? खरं तर मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे, तर तू
माझं दर्शन घेते? कुंती आत्यानं सांगितलं देवा आजपर्यंत मी तुम्हाला माझा भाचा समजत होते, पण आज माझ्या लक्षात आलंय की तुम्ही साक्षात परमेश्वर आहेत. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परम अलक्षम सर्व भूतानां अंतर्बहिर्वस्थितम. देवा माझ्या आज लक्षात आलं की तुम्ही साक्षात भगवान आहेत आणि तुम्ही जर द्वारकेला निघून गेलात तर देवा आम्ही तुम्हाला कुठे शोधायचं? आणि कुंती आत्या भगवंताला सांगते देवा तुम्ही द्वारकेला निघून गेल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कुठे शोधावं? कारण देवाचा पता कोणाला माहित आहे? तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. सांगा हा विठ्ठल देवा आम्ही तुम्हाला कुठे शोधायचं? मग भगवान कुंती आत्याला म्हणतात आत्या मला तर द्वारकेला आता जावं लागणार, परंतु तुला काय मागायचं तर मागून घे. काय मागितलं कुंती आत्यानं? विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. विपदा मागितली. आता प्रत्येक माणूस सुखासाठी धडपड करतोय, संसारामध्ये प्रत्येकाला सुख पाहिजे, पण कुंती आत्या देवाकडे काय मागते? दुःख मागते. पहा ही जगातली एक आगळी वेगळी मागणी, पण हीच मागणी उचित आहे. कारण ज्या वेळेस माणसाला दुःख होतं ना त्या दुःखामध्येच भगवंताची आठवण येते, सुखामध्ये नाहीये. दुःख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काही को होय. कबीरदास जी सांगतात जर तुम्ही सुखामध्ये जर देवाचं चिंतन केलं तर तुमच्या जीवनामध्ये दुःखच येणार नाही. म्हणून कुंती आत्यानं देवाकडं काय मागितलं? दुःख मागितलं. ही उचित मागणी आहे. विठाला विठाला पहा प्रसंग तोच आहे, पण अनुचित मागणी कशी असते तुम्हाला सांगते. हा प्रसंग युद्धाच्या अगोदरचा आहे. ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं त्यावेळेस भगवान परमात्मा दुर्योधनाला सांगतात हे बघ मी एकटा एकीकडून निशस्त्र उभा आहे आणि माझी सेना एकीकडे, बघ तुला काय पाहिजे. दुर्योधनानं सांगितलं देवा तुम्हाला एकट्याला घेऊन काय करू? म्हणून दुर्योधनानं सेना मागितली आणि अर्जुनानं भगवंताला मागितलं. भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले. परिणाम काय झाला? ज्या
ठिकाणी भगवान परमात्मा पांडवांकडून होते ना, पांडवांचा बालही बाका झाला नाही आणि एवढे मोठे कौरव असताना एकही शिल्लक राहिलं नाही. याला म्हणतात अनुचित मागणी. विठाला 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 विठाला. तुम्ही असं भजन चालू असताना असे हात बांधून बसू नका कडे, अधून मधून टाळी वाजवत जा. हे मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन कशासाठी असतं माहिती आहे का तुम्हाला? बघा, आपण पोत्यामध्ये धान्य भरतच गेलो, त्याला हलवलं नाही पोत्याला तर काय होतं माहिती आहे? पोतं रिकामं राहण्याची शक्यता असते. तसं सांगतच गेलं तर तुमच्या डोक्यावरून जातं. म्हणून हे विठ्ठल विठ्ठल भजन असतं. पण काय करावं, काही पोते हलतच नाही. टाळ्या वाजवायचा भजनामध्ये विठ्ठला विठ्ठला. आणि मग तुकोबराय या अभंगात देवाकडे उचित मागणी करतात. बघा काय म्हणतात तुकोबराय, हेची दान देगा देवा. एकदा तुकोबराय भगवंताकडे पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर देव तुकोबरायांच्या तोंडाकडे पाहू लागले. तुकोबराय म्हणतात, आजपर्यंत मी एवढ्या वेळा पंढरपूरला आलो, इतक्या वाऱ्या केल्या, पण देवानं माझ्याकडे कधीच पाहिलं नाही. नेहमी मान अशी खाली असायची. आणि आज देवा तुम्ही माझ्या तोंडाकडे पाहता, याचं कारण काय? त्यावेळेस देव सांगतात, तुकोबराय मागण्याची आस पाहे मुखाकडे. काहीतरी मागाव, काहीतरी मागा. पण तुकोबराय म्हणतात, देवा मला काही नको, तुमच्या सुतळीचा तोडा सुद्धा नको. तुकोबराय म्हणतात, देवा मी एवढ्या वेळा तुमच्याकडे आलो, तुमच्या जवळच्या काही वस्तू मला आवडल्या, पण असं समजलं की ते तुम्ही दुसऱ्याच्या उसने आणलेल्या. आणि उसनं कधी मागायचं नसतं. काय काय उसनं आणलं होतं भगवंताने? मागो तोडर पायीचा, धाक जाईल असुरांचा, मागो कुंडल करणीची, तरी तू आणिले करणाचे, मागो पितांबर सेला, तरी तू कासेसी कशीला. म्हणून देवा काही न मागो, मला काहीही मागायचं नाही. पण आता देवाला राग आला. बघा, देव म्हणतात तुकोबराय काहीच मागायचं नाही म्हणता, मग कशासाठी येतं पंढरपूरला? पंढरपूरला येण्याचं कारण काय? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची. देवा तुझ्या दर्शनाची मला आवड आहे म्हणून मी येतो. परंतु आता तुकोबरायाला देव जास्तच आग्रह करू लागले. मग आता तर मागावंच लागलं. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अजिबात मागायचं नव्हतं, पण तुम्हाला समाधान वाटावं म्हणून, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून, नव्हे नव्हे तुम्ही मागा म्हणताय म्हणून, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. देवा मला हेच दे. आता हेच या शब्दाचा अर्थ काय बघा, इथे चकारात्मक सांगितलं. हेच म्हणलं की दुसरं काहीच नको. एका उदाहरणातून सांगते बघा. एका आईला 3 मुलं होते छोटे छोटे, आणि ज्या वेळेस ती माता माऊली गावाला निघाली ना, ती 3 लेकरं रडू लागले. त्यावेळेस त्या माता माऊलीनं काय केलं, जो मोठा मुलगा होता त्याला आपल्या
₹10 काढून दिले आणि सांगितलं बाळू हे बघ हे ₹10 आता रडू नको. ज्या वेळेस ₹10 दिले तो मुलगा रडायचा थांबला आणि त्याच्यापेक्षा जो थोडा छोटा होता ना त्याला सांगितलं बाळा हे बिस्किटचा पुडा धर रडू नको. बिस्किटचा पुडा दिला की तो सुद्धा मुलगा रडायचा थांबला. परंतु जो सगळ्यात छोटा होता ना त्याला विचारलं बाळा तुला काय पाहिजे, चॉकलेट देऊ का? त्यानं सांगितलं आई मला चॉकलेट नको. मग तुला काय देऊ, बिस्किट द्यायचं का? त्यानं सांगितलं आई मला बिस्किट सुद्धा नको. मग तुला काय द्यायचं? त्यावेळेस त्या बाळाचं उत्तर आहे त्यानं सांगितलं आई मला चॉकलेट नको, बिस्किट नको, पैसे नको, मला फक्त तूच पाहिजे. याला म्हणायचं चकारात्मक. तसं तुकोबराय सांगतात देवा मला हेच दान दे. आता देव थोडे प्रसन्न झाले बघा. देवाला आनंद वाटला रे काहीच न मागणारे संत पण आज हेच देगा इथपर्यंत तरी पोहोचले. परंतु देवाच्या लक्षात येणं तुकोबरा हेच देगा म्हणजे नेमकं काय? अभंगाचं प्रथम चरण टाळे वाजवा एकदा सगळ्यांनी जोरदार. अशी गायक पाहिजेत पासातीला बघा. जे कीर्तनकाराच्या ओठात आहे ते गाणाऱ्याच्या, जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गाणाऱ्याच्या ओठात आहे आणि जे गाणाऱ्याच्या ओठात आहे ते वादकाच्या बोटात आहे आणि जे वादकाच्या बोटात आहे ना ते तुमच्या नोटात आहे बघा. तुम्ही जेवढ्या नोटा देताल तेवढा आमचा मृदंगावर हात चांगला जळतो. म्हणून अशी साथीला जर गायक असतील तर कीर्तन पडण्याची शक्यताच नाही. कितीही कीर्तनकार ड असू द्या. म्हणून सुंदर गायक सुंदर वादक आहेत. देव तुकोबरायांकडं तुकोबरायांना सांगतात की काहीतरी मागा काहीतरी मागा. मग तुकोबराय म्हणतात देवा हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा द्यायचंय तर हेच दान दे. कोणतं? तुझा विसर मला पडू देऊ नको. आता विसर पडू देऊ नको याचा अर्थ काय? देवाचा आठव झालेला आहे. तुकोबरायांना देवाचा किती आठव झाला? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे गोविंदाचे दिन रजनी हाची धुंदा गोविंदाचे पोवाडे. इथं
इतका आठव झालाय देवा, आता विसर पडू देऊ नको. ही क्षम मागणी बर का. कधी कधी होतं माणसाला दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये पहिल्या वस्तूचा काय पडतो, विसर पडतो. एखादं लहान मुलं आहे ते प्रत्येक गोष्टीला आपल्या आईकडे मागणी करतं. जेवायचं असेल तरी आई, शाळेत जायचं असेल आई, प्रत्येक गोष्टीला आई 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 करतं. बरोबर आहे. पण कुठपर्यंत, जोपर्यंत घरामध्ये बाई येत नाही तोपर्यंत. म्हणजे दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये पहिल्या वस्तूचा विसर माणसाला पडतो. म्हणून तुकोबराय सांगतात देवा, आठव झालाय आता विसर पडू देऊ नको. बघा ही क्षमाची मागणी. क्षम कशाला म्हणतात आणि योग कशाला म्हणतात. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होते त्याला म्हणायचं योग, आणि ती प्राप्त झालेली वस्तू टिकवणं याला म्हणायचं क्षम. एका माणसाला लॉटरी लागली बघा, लॉटरी 1 लाख रुपयाची, आणि त्याला ऑफिस मधून फोन आला की तुमची लॉटरी लागली, तुमचे पैसे घेऊन जा. तो माणूस पैसे आणण्यासाठी गेला, परंतु त्याच्या पाळतीवर 2 चोर होते बघा. त्याच्या घरापर्यंत पाठीमागच आले. रात्रीचे 12 वाजले, त्याच्या घरामध्ये शिरले, ती सुटकेस घेऊन गेले. सांगायचं तात्पर्य तो माणूस 12 वाजेपर्यंत लक्षाधीश होता, हा आहे योग. परंतु 12च्या नंतर तो भिक्षाधीश झाला, याला म्हणतात क्षम. विठाला विठाला. आणि म्हणून ही क्षम मागणी. देवा तुझा विसर मला पडू देऊ नको. आता बघा देव दान देण्यासाठी तयार आहे. देव दान द्यायला तयार आहे, पण दान देणाऱ्याकडं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे श्रीमंती, दुसरी आहे उदारता, आणि तिसरी आहे स्वतंत्रता. आता तुम्ही बघा एखाद्या भिकाऱ्याकडे तुम्ही पैसे मागायला गेला, तुमचं काम होईल का? नाही, कारण दान देण्यासाठी श्रीमंती आवश्यक आहे. बघा हे सप्ताहामध्ये आता तुम्ही वर्गणी मागण्यासाठी गावामध्ये फिरता, तुम्हाला अनुभव येतात. वर्गणी मागण्यासाठी ही कमिटी पावती बुक घेऊन गावामध्ये गेले आणि एका श्रीमंत घरी गेले. त्या घरी गेल्याच्या नंतर त्या माणसानं पाणी बिनी काही विचारलं नाही, घरात या नाही बसा नाही. आधी तर विचारलं कस काय आलात. यांनी सांगितलं हो गावचं सप्ताह चालू आहे, वर्गणी मागण्यासाठी आलोय. त्या माणसानं लगेच सांगितलं अरे सकाळी सकाळी माझंच घर बरं दिसलं तुम्हाला वर्गणी मागायला. आता आलात ना तर हे 101 रुपये घेऊन जा. किती? 101 रुपये. जर त्याची प्रॉपर्टी फुकून दिली तर महिनाभर विजणार नाही एवढा पैसा. पण धर्म कार्यासाठी किती? 101 रुपये. म्हणून ज्याच्याकडे श्रीमंती पण अंतकरणामध्ये उदारता नाही, तो माणूस सुद्धा दान देऊ शकत नाही. विठाला विठाला. दुसरा वर्ग आहे पा. परत ती कमिटी दुसऱ्या घरामध्ये जातात. आता तिथं गेल्याच्या नंतर सोप्यावर बसवलं, चहा पाणी सगळं झालं आणि विचारलं कस काय आलात. सांगितलं हो गावचा सप्ताह आहे ना, वर्गणी मागण्यासाठी आलोय, सांगा कितीची पावती फाडायची. त्यांनी सांगितलं अहो काय फाडायची तर फाडा ना. देवानं कुठं कमी केलंय? 10,000 15,000 कितीची फाडायची तेवढी फाडा. मग यांनी सांगितलं 20,000. ठीक आहे काही हरकत नाही. मग सांगितलं द्या ना पैसे. अहो पैसे द्यायचे पण अडचण आहे थोडी, आमचे गृहमंत्री घरी नाहीत. विठाला 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 विठाला. सांगायचं तात्पर्य श्रीमंती आहे, देण्याची अंतकरणामध्ये उदारता आहे, परंतु काही नाही, स्वतंत्र नाही, सगळं घरच्याच्या हातात आहे. म्हणून तो सुद्धा दान देऊ शकत नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे, पुन्हा ही कमिटी तिसऱ्या घरी जाते बघा. एक गरीब घर आहे, बिचारा एक गरीब वारकरी आहे, दारामध्ये तुळशी वृंदावन आहे, अगदी डोक्याला लागतील एवढं पत्र्याचं एक छोटस घर आहे. तिथं गेल्याच्या नंतर त्या माणसाला एवढा आनंद झाला, बसायला टाकलं आणि विचारलं कसं काय गरीबाकडे येणं केलं. सांगितलं हो गावचा सप्ताह आहे ना, वर्गणी मागण्यासाठी आलोय.
मग त्यानं सांगितलं, अहो दान देण्याची फार इच्छा आहे अंतकरणामध्ये, असं मनातून वाटतं की सप्ताहासाठी वर्गणी दिली पाहिजे, पण काय सांगू माझा एकुलता एक मुलगा आजारी पडला आणि दवाखान्यामध्ये सगळे पैसे खर्च झाले, म्हणून क्षमा करा मी यावेळेस वर्गणी देऊ शकत नाही. सांगायचं तात्पर्य अंतकरणामध्ये देण्याची उदारता आहे, स्वतंत्रता आहे, परंतु श्रीमंती नाही. विठाला विठाला म्हणून दान देणाऱ्याकडे या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मग देव दान देण्यासाठी तयार आहे, तुकोबर आहे ना, मग देव श्रीमंत आहे का? उदार तू ऐसी कीर्ती चराचर अनंत है तोरे गरजता तिकोवारे. उदार तू ऐसी कीर्ती चराचर अनंत है गरजता तिकोवारे. तो आधी जाती जमुले समान तोची एक दान चुरनाता हितेवरी जाती पावले समान तोची एक दान चुरनाता चुरनाता ज्याची पाऊले समान तोच एक दानशूर दाता. बघा देव श्रीमंत आहे का याचा विचार करू. अहो सारं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे लागले, लक्ष्मी म्हणजे पैसा बरं का, सगळं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे लागले की लक्ष्मी भगवंताच्या चरणाची सेवा करते, एवढे परमात्मा श्रीमंत आहे. आणि देवाच्या जर उदारतेचा विचार केला तर एक वाटीभर दूध मागणारा उपमन्यू, त्या उपमन्यूला समुद्रभर दूध दिलं, एवढा परमात्मा उदार आहे. माईकला थोडा आवाज दे. आणि तिसरी गोष्ट, बापाची मांडी मागणारा ध्रुव, लौकिक पित्याची मांडी मागणारा ध्रुव, त्या ध्रुवाला आढळ पद प्राप्त करून दिलं, एवढे परमात्मा उदार आहेत. ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्यू, एवढे परमात्मा उदार आहेत. आता देव स्वतंत्र आहे का? आता देवाच्या स्वतंत्रतेच्या बाबतीत विचार केला तर देव किती स्वतंत्र आहे. अहो ज्याच्या सत्तेनं सगळं काही चालतं, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तो परमात्मा श्रीमंत आहे, परमात्मा उदार आहे आणि परमात्मा स्वतंत्र आहे, म्हणून दान देण्या योग्य आहे. म्हणून तुकोबर आहे देवाकडे दान मागतात, देवा की तुझा विसर पडू देऊ नको. पण आता देव तुकोबर आहे ना म्हणतात की तुकोबर आहे, तुम्ही
तुम्ही जे जे काही मागताय ते सगळं माझ्यासाठीच. आता विसर तुझा पडू देऊ नको. हे कोणासाठी हो? देवासाठीच. मग देव म्हणतात तुकोबराय स्वतःसाठी काहीतरी मागा ना. तुम्ही प्रापंचिक संत आहेत, तुम्ही संसारिक आहेत, मग संसारातल्या वस्तू मागा, धन मागा, मुक्ती मागा किंवा संपदा मागा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मुक्ती नको, मुक्ती तर आमच्या घरची नोवरी आहे. तू का म्हणे मुक्ती परी नेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. किंवा देवा मुक्ती तर आमच्या घरची दाशी आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दाशी. म्हणून मुक्ती नको देवा. पुढे सांगितलं हो धन मागा, परंतु धन कसे? द्रव्याची या मागे काही काळाचा लाग म्हणून या संसाराचा म्हणून यासाठी कुठे जायचा धनाची मागे काही काळाचा लाग म्हणून या म्हणून याचा खोटा धनाची याला जे काही काळाचा लाग धनाची या मागे काही काळाचा लाग धनाची याला जे काही काळाचा लाग धनाची या मागे काही काळाचा लाग द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा. तुकोबराय म्हणतात पैशाचा संग खोटा आहे. तुकोबराय म्हणतात बरं का आम्ही नाही, आम्ही जर पैशाचा संग खोटा आहे म्हणत असतो तर इथपर्यंत कशाला आलो असतो, बरोबर आहे की नाही. म्हणून संत सांगतात की पैशाचा संग कसा आहे? खोटा आहे. म्हणून देवा आम्हाला धन सुद्धा नको. मग पुढे सांगितलं हो संपदा मागा. तुकोबराय म्हणतात देवा संपदा सुद्धा नको. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. म्हणून संपदा सुद्धा नको देवा. द्यायचंच असेल तर काय दे? संताची संगती दे. न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग दे सदा. बघा संगती, माणसाचं जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. माणूस हा संगत प्रिय प्राणी आहे. माणूस एकटा कधीच राहू शकत नाही. आता एखाद्या माणसाला जर लांब कुठेतरी जंगलामध्ये वनात सोडलं तर एकटा माणूस राहील का? शक्य आहे का राहणं? नाही राहू शकत. हा मोबाईल जर दिला तर मसन वाटत राहतील लोक, पण एकटा माणूस राहू शकत नाही. कारण माणूस हा संगतीवर अवलंबून आहे. म्हणून संगत ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे. म्हणून संगत कोणाची करावी, संगत कोणाची करू नये हे माणसाला समजलं पाहिजे. संगत संगती करणे, संगत संगती करणे, संगत संगती करणे, संगती करणे, संगत संगती करले. जर संगत
करायची असेल ना तर संतांची करा. बघा, संतांच्या संगतीची गरज जीवाला सुद्धा आहे, संतांच्या संगतीची गरज जडाला सुद्धा आहे आणि संतांच्या संगतीची गरज देवाला सुद्धा आहे. आता जड कशाला म्हणतात माहिती आहे का? जड कशाला म्हणतात? एखादी निर्जीव वस्तू, दगड, माती किंवा उदाहरणार्थ हे माईक आहे माझ्या समोरचं, हे कसं आहे? निर्जीव आहे, याच्यामध्ये कुठली चेतना नाही, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणताल ह्या निर्जीव वस्तूला काय गरज आहे संतांच्या संगतीची? तुम्हाला एक उदाहरण सांगते. इथं बसलेल्या पैकी आळंदीला कोण कोण गेलं बरं? थोडा हात वरती घ्या. तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, फक्त आळंदीला कोण कोण गेलं? फक्त दोघच गेले का? ठीक आहे, क्या बात आहे. बघा, तुम्ही आळंदीला गेल्याच्या नंतर तिथं तुम्ही ज्या भिंतीला, जी भिंत ज्ञानेश्वरांनी चालवली, ती भिंतीचं दर्शन घेतलं का? घेतलं ना? बघा, ज्या भिंतीला संत ज्ञानेश्वरांचा स्पर्श झाला त्या भिंतीला सुद्धा देवत्व प्राप्त झालं. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. म्हणून जडाला सुद्धा देवपणा येतो, हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. तसं तुम्ही जर नेवाशाला गेलात तर जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या खांबाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं. म्हणून संतांच्या संगतीची गरज जडाला सुद्धा आहे. विठाला 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 वाईट मार्गाला चाललेला समाज, त्या समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम संत करतात. म्हणून जीवाला देखील संतांच्या संगतीची गरज आहे. बघा, संतांनी जे मार्ग घालून दिलेत आपल्याला, आपलं माणसाचं जीवन चांगलं चालण्यासाठी जे नियम घालून दिलेत ना, त्याला धर्म म्हणतात. आणि त्या धर्मानं वागणं हे आपलं काय आहे? कर्तव्य, बरोबर आहे की नाही? आता संतांनी आपल्याला काही नियम घालून दिलेत. बघा, एखाद्या माणसानं जर 4 व्हीलर घेतली, मोठी गाडी, तर त्याच्यासोबत एक माहिती पुस्तक येतं बघा. ब्रेक कधी दाबायचा, क्लच कधी दाबायचा, किंवा गाडीची स्पीड कधी वाढवायची. आता पुढे एखादं मोठं गतिरोधक आलंय आणि तुम्ही जर गाडीची स्पीड वाढवली तर काय होणार आहे? ऍक्सिडेंट निश्चित आहे, बरोबर आहे की नाही? तसं साधू संतांनी आपल्याला काही नियम घालून दिलेत. तोंडाचा ब्रेक कधी दाबायचा, या डोळ्याचा ब्रेक कधी दाबायचा, या डोळ्यानं काय पाहायचं, तोंडाने काय बोलायचं. माऊली ज्ञानोबा सांगतात, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून या वाणीनं चांगलंच बोलायचं किंवा या वाणीनं भगवंताचं भजन करायचं. या डोळ्याने काय पाहायचं तर भगवंताचं सुंदर रूप बघायचं. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ वो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम हो जिस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन,
त्याचं सुंदर रूप बघायचं. हे संतांनी घालून दिलेले जे मार्ग आहेत, जे नियम आहेत, याला धर्म म्हणतात पहा. आणि त्या धर्मानं चालणं हे आपलं कर्तव्य. अनेक साधू संतांनी आपल्याला परमार्थ करण्यासाठी परावृत्त केलं, पण माणसं परमार्थाकडे लवकर येत नाहीत पहा. माणसाचं मन असं आहे जे परमार्थाकडे लवकर वळतच नाही, संसाराकडे वळतं बघा. परंतु हे मन आहे ना, आपण जर हे संसाराकडे वळवलं तर हे मनच माणसाला बंधनात टाकतं. आणि हे मन जर तुम्ही परमार्थाकडे वळवलं ना तर हे मनच माणसाला मुक्त करत असतं. पण आपली अवस्था अशी बघा, कुंभाराच्या गाढवासारखी आहे बघा. एका कुंभाराकडे 10 गाढवं होते. किती? 10. आणि त्या कुंभारानं ते 10 गाढवं चारण्यासाठी नेले शेतामध्ये आणि दिवसभर शेतामध्ये चारून आणले. पण झालं असं, त्या 9 गाढवाचे दावे होते, पण एक 10व्या गाढवाचं जे दावं होतं ते हरपलं बा. मग आता कशानं बांधावं? पण आता कुंभार हुशार होता. कुंभाराच्या लक्षात आलं, अरे गाढव तर गाढवच आहे. कुंभारानं काय केलं, त्या गाढवाला खुंटी जवळ नेलं आणि फक्त पायाला काय केलं, स्पर्श केला. त्या गाढवानं समजून घेतलं की मला बांधले. कोणी समजून घेतलं? गाढवानं. त्यानं समजून घेतलं की मला बांधले. आणि ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी ते गाढवं पुन्हा चारण्यासाठी सोडले. आता 9 गाढवं आपापले निघाले, पण जे 10वं होतं ना खोटं बांधलेलं, ते जागा सोडेना. पण पुन्हा कुंभाराच्या लक्षात आलं, अरे खोटं का होईना पण याला बांधलेले, मग खोटं का होईना सोडावं लागेल. मग त्या कुंभारानं ज्या वेळेस त्या गाढवाच्या पायाला जाऊन स्पर्श केला, त्यावेळेस ते गाढव त्यांच्या पाठीमागे निघालं. अशी अवस्था आहे माणसाची. एखाद्याला म्हणलं ना, चला पंढरपूरला वारीला, ते म्हणतात अहो मी घरी जर नसलो तर घरी सगळा अंधारच होतो. काही जण म्हणतात अहो माझा नातू माझ्याशिवाय राहतच नाही. अरे तुम्ही जाऊन बघा, तुमचं पाठीमागे काहीच अडकत नाही. म्हणून अनेक संतांनी या परमार्थाकडे जाण्यासाठी परावृत्त केले, पण माणसं परमार्थाकडे वळत नाहीत पहा. म्हणून या जीवाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. म्हणून जीवाला देखील संतांच्या संगतीची गरज आहे. विठाला 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 विठाला. आता तुम्ही म्हणताल देवाला काय गरज आहे व संतांच्या संगतीची? कारण या सृष्टीचा सर्वात परमात्मा आहे. सगळं काही देवानं निर्माण केलंय. आणि मग देवाला का संतांच्या संगतीची गरज आहे? तर देवाकडं सुद्धा एका गोष्टीची कमी आहे. कोणत्या माहिती आहे? भक्ती सुखाची कमी आहे. म्हणून त्या भक्ती सुखासाठी परमात्मा वैकुंठ सोडून या ठिकाणी आला. संत सगरी राहिला
केलाय त्या भक्ती सुखासाठी परमात्मा वैकुंठ सोडून संतांच्या सदनामध्ये आले. म्हणून देवाला सुद्धा संतांच्या संगतीची गरज आहे. बघा, या जीवात्मा, या जीवाची आणि देवाची भेट करून देण्यासाठी संत हे मध्यस्थी असतात. कारण कोणतंही काम करायचं असलं तर मध्यस्थी माणूस लागतो. साधं मुलीचं लग्न जमवायचं असलं तरी सुद्धा मध्यस्थी लागतो का नाही? तो मध्यस्थी माणूस काय करत असतो? मुलीकडच्याला जाऊन समजावून सांगतो, अहो मुलगा फार सज्जन आहे, अमक्या अमक्या कंपनीमध्ये नोकरीला आहे, इतका पगार आहे आणि एवढा मुलगा सज्जन आहे की सुपारीचं खांड सुद्धा खात नाही, बाकी सगळं जमतं, असं पटवून देतात का नाही? आणि तोच माणूस पुन्हा इकडे येतो बघा मुलाकडं, आणि मुलाकडच्यांना समजून सांगतो की मुलगी एवढी सुंदर आहे, साक्षात लक्ष्मीच. मग ती इकडे आल्यावर जगदंबेचा अवतार का होईना, पण तोपर्यंत समजून सांगतात. तसं या जीवाच्या व्यथा देवाला सांगणं आणि देवाची कथा या जीवाला सांगणं, असं मिलन करून देण्याचं काम संत करतात. म्हणून संतांच्या संगतीची फार गरज आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, देवा द्यायचंय तर संतांची संगती दे. माझं तर मत आहे बघा, देवाकडे कधीच काही मागू नये. कारण जे दिलंय ना देवानं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की देवा जे दिलंय ते खूप झालं, समाधानी राहिलं पाहिजे. कारण संसारामध्ये समाधानी असणं ही सुद्धा भक्ती सांगितली बरं का. आणि ते पण कशी भक्ती? देवाला सगळ्यात आवडणारी भक्ती. हेची थोर भक्ती आवडत देवा, 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 हेची थोर भक्ती आवडत देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेच रहावे, ठेविले अनंते तैसेच रहावे, म्हणून हे जे भक्ती आवडते देवा, देवाला हीच भक्ती आवडते. कोणती? की संसारामध्ये समाधानी असलं पाहिजे की देवा जे दिलंस ना ते फार दिलंस, आता काही नको, असं संसारामध्ये राहिलं पाहिजे. आणि जर मागायचंच असेल तर मला वाटतं पुन्हा एकदा ज्ञानेश्वरांचं पसायदानच मागितलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडू. देवा या समाजामध्ये जी खळ वृत्तीची माणसं आहेत ना, त्यांच्यातलं वाकडेपणा जाऊ दे, जे खळांची व्यंकटी सांडू. आजकाल समाजामध्ये असं झालंय की लोकांमध्ये खूप मतभेद तयार झाले बघा, खूप गावागावामध्ये मतभेद झाले, जातीवाद झाला. परंतु माझं एक सांगणे सगळ्यांना की तिकडं राजकारणामध्ये काही होऊ द्या, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, पण हे परमार्थामध्ये यायला नाही पाहिजे. कारण साधू संतांनी कधी जात पात मानली नाही. संत कबीरदास कोण आहेत? संत कबीरदास मोमीन आहे. संत रोहिदास चर्मकार आहेत. संत चोखा महाराज कोण आहेत? सांबार आहेत. संत तुकोबराय कोण आहेत? कुणबी आहेत. संत सावता महाराज माळी आहेत. वेगवेगळ्या जातीचे संत आहेत. परंतु
एकमेकांच्या विचार सारणीवर चालणारे, म्हणून हा जात पात ही मानायची नाही, कारण हा धर्म मंडपच याच्यासाठी आहे की सगळ्यांनी एकत्रित येण्यासाठी. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, किंवा यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर, सगळ्यांना इथं येण्याचा अधिकार आहे. आणि विशेष करून तुम्हाला सांगू का, या सप्ताहाची इथं येण्याची गरज खरी तरुणांना नाही बरं का. आता ही वयस्कर माणसं आहेत, यांनी आयुष्यामध्ये परमार्थ करून घेतला, यांनी सगळं काही करून घेतलं, पण आता खरी ही गरज, हे संत विचार कानावर पडण्याची गरज ही तरुणांच्या. कारण माणसाची तारुण्य अवस्था अशी आहे की त्या तारुण्य अवस्थेमध्ये विचार आणि कृती या दोन गोष्टी सोबत असतात, आणि माणसाची बाल्य अवस्था अशी आहे की त्या बाल्य अवस्थेमध्ये कृती असते पण विचार नसतात, आणि माणसाची वृद्ध अवस्था अशी आहे की ज्याच्यामध्ये विचार आहेत पण कृती नाही. तुम्हाला कसं एका उदाहरणातून पटवून देते बघा. आता एखादा लहान मुलगा आहे, त्याला जर आपण सांगितलं हे बघ बाळू, हा दगड घेऊन मार एखाद्याला, ती लेकरू पटकन उडतं, मागं पुढं बघत नाही, लगेच एखाद्याला दगड मारण्याचं काम करतं. सांगायचं तात्पर्य त्याच्याकडे कृती आहे पण विचार नाहीत, कारण त्या लेकराला हे माहित नाही की अरे दगड मारू नये. आणि दुसरी गोष्ट, एखादे वयस्कर बाबा आहेत, रस्त्यानं चालले आहेत, वाटामध्ये एक भला मोठा दगड पडलेला आहे. आता त्या बाबांना माहित आहे की अरे कोणीतरी या दगडाला अडकणार आहे, हा दगड वाटाच्या बाजूला केला पाहिजे, परंतु तो दगड उचलण्यासाठी ज्यावेळेस ते वागतात ना, तो दगड उचलत नाही बघा. म्हणजे सांगायचं काय, वृद्ध अवस्थेमध्ये विचार आहेत पण कृती नाही. म्हणून माणसाची तारुण्य अवस्था एक अशी आहे की ज्याच्यामध्ये माणूस काहीही साध्य करू शकतो. म्हणून संतांनी देखील म्हटलंय, तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत,
त्याची गरज आहे खरी. म्हणून तुकोबराय सुद्धा देवाकडे हेच मागतात की देवा मला द्यायचे तर संताची संगती दे. आणि देवा या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्यास तर काय म्हणतात तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या सांगतात देवा जर या सगळ्या मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर मी काय करेल सुखाने गर्भवासामध्ये जाण्यासाठी तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी.